प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना पाणलोट विकास घटक 2.0 अंतर्गत जलसंधारणाच्या जनजागृतीसाठी काढण्यात आलेल्या पाणलोट रथयात्रेचा राज्यस्तरीय शुभारंभ मृद आणि जलसंधारण मंत्री तथा पालकमंत्री संजय भाऊ राठोड यांच्या हस्ते यवतमाळ येथून करण्यात आला। शुभारंभ झाल्यानंतर ही यात्रा दिग्रस तालुक्यातील लाख तुपटाकळी काटी रामनगर गावाकडे रवाना झाली। त्यानंतर वाशिम जिल्ह्यात ही यात्रा जाणार आहे। एकाच वेळी आज 3 यात्रा वेगवेगळ्या ठिकाणाहून रवाना झाल्या। प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना पाणलोट विकास घटक 2.0 या योजनेच्या राज्यातील 140 प्रकल्प क्षेत्रातील 30 जिल्ह्यातील 97 तालुके आणि 360 गावातून पाणलोट रथ 50 दिवस जनजागृतीचं काम करणार आहेत। या शुभारंभावेळी मृद आणि जलसंधारणाची सामूहिक शपथ घेण्यात आली। या यात्रेदरम्यान पाणलोट अंतर्गत नवीन कामांचं भूमिपूजन, झालेल्या कामांचं जलपूजन तसंच लोकार्पण, वृक्ष लागवड, जुन्या पाणलोट कामांची दुरुस्ती, भूमी जलसंवाद, श्रमदान असे उपक्रम होणार आहेत। या यात्रेत दृकश्राव्य पद्धतीचे फिरते मोटार वाहन राहणार असून गावकऱ्यांना आभासी पाणलोट सहलीचा अनुभव सुद्धा घेता येणार आहे। यात्रेदरम्यान माती आणि पाणी परीक्षण केलं जाईल। गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार योजनेतून शेतकऱ्यांना धरण आणि तलावातील गाळ शेतात टाकण्यासाठी प्रोत्साहन दिलं जाणार आहे। ब्युरो रिपोर्ट, मराठी 9 न्यूज।